विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। मुख्य कारण शिवसेनेचा कार्यकर्ता संवाद मेळावा झाला आणि संवाद मेळावा झाल्यानंतर दिघे साहेबांच्या पुतळ्याला हार अर्पण केला, शाल अर्पण केली शिवसेना नेत्यांनी आणि त्यानंतर जो अश्लाघ्य प्रकार शिंदे गटाकडून झाला, पर्यायाने दिघे साहेबांची आणि ठाणेकरांचा हा यांनी अपमान केलेला आहे, शिवसेनेचा अपमान केलेला आहे। आणि आज सर्व स्तरातून ज्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत आणि त्या प्रतिक्रियांचं एक प्रतीक या संपूर्ण महिला आघाडीच्या रूपाने या ठिकाणी व्यक्त होणार आहे आणि यासाठीच आम्ही आज पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। मुख्य म्हणजे ज्यावेळी हा प्रकार घडला, दिघे साहेब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचे, शिवसेनेचे आणि सर्व लोकांचे एक दैवत आहेत आणि दैवताची पूजा कोणीही करू शकतो आणि दैवताची पूजा केल्यानंतर त्या दैवताला अर्पण केलेलं शाल, श्रीफळ किंवा काही जे हार फुलं असतील कोणीही पायदळी तुडवत नाही। स्वतःला जर हे शिवसेनेचे मोठे कट्टर, हिंदुत्वाचे कट्टर समजतात, मग तो दिघे साहेबांच्या पुतळ्याला अर्पण केलेलं कोणीही असो, शिवसेना नेतेच आमचे होते म्हणून नव्हे तर कोणीही असो, त्यांनी जो हार त्या ठिकाणी किंवा जी शाल अर्पण केली होती, त्या नतद्रष्ट लोकांनी दिघे साहेबांच्या गळ्यातली ती शाल, तो हार ज्या पद्धतीने उचलून पायदळी तुडवण्यासाठी रस्त्यावर फेकून दिला आणि दिघे साहेबांच्या पुतळ्याला जो त्यांनी अभिषेक करण्याचा अश्लाघ्य प्रकार केला आणि खरोखरच हे पाहून असं वाटतं हे स्वतःला शिवसैनिक म्हणवतात, हिंदुत्वाचे मोठे चेले समजतात, यांना खरे दिघे साहेब समजले होते का? दिघे साहेबांबद्दल यांना काय माहीत आहे? आणि हे दिघे साहेबांचा पुतळा मोठा त्या ठिकाणी पवित्र करण्याची नाटकं करतात। तुम्ही नाटक कितपत करताय? अरे दिघे साहेबांचं चालणं किंवा दिघे साहेबांचं संपूर्ण सगळं वागणं आचरणात आणणं हे तुम्हाला जमलंय का? तुम्ही काय करताय? या आनंदाश्रमाची अवस्था तुम्ही काय केली आहे? शाखा ताब्यात घेतल्यात, तुम्ही काय केल्यात? आणि याच्या ज्या प्रतिक्रिया आहेत, आज आमच्या या ठिकाणी महिला आघाडीच्या या सगळ्या महिला जमलेल्या आहेत, उपजिल्हा प्रमुख आहेत, शहर प्रमुख आहेत आणि प्रत्येकांची संतप्त प्रतिक्रिया आहे याबाबत आणि या प्रतिक्रिया देण्यासाठी आज महिला आघाडी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे। आपल्या या सर्वप्रथम मला हे कळायला पाहिजे की दिघे साहेब हे कोणाचे होते? दिघे साहेब ठराविक एका गटाचे होते का? नव्हते। दिघे साहेब हे फार पूर्वीपासून तिथे आनंद मठ बांधून त्या ठिकाणी राहिलेले होते। दिघे साहेबांचा जो आनंद मठ होता ना, त्यावेळेला तिथे जी गर्दी असायची, जी माणसं असायची, त्या सर्वांनाच कोणालाही विचारून बघा, ते तुम्हाला सांगते की दिघे साहेबांचं वागणं कसं होतं, बोलणं कसं होतं, चालणं कसं होतं। आणि दिघे साहेब कसं एखाद्याला जर चिडून बोलले तरी त्याला आपलंच कसं करायचं हे दिघे साहेबांना बरोबर माहिती होतं। दिघे साहेबांच्या गळ्यामध्ये जो हार घातला होता किंवा त्यांच्या डोक्यावर जो फेटा बांधलेला होता, तो एका महिलेने, टीना डिसोजा नावाच्या महिलेने तो फेटा काढून तो रस्त्यावरती फेकून दिला। कशाला? लोकांना पायदळी तुडवायला? अरे दिघे साहेब कोण होते हे जर तुम्हाला कळलं नसतं तर तुम्ही असं केलं नसतं। हे तुम्हाला कळलेलंच नाहीये दिघे साहेब कोण होते हे। तुम्ही काल आलात शिवसेनेमध्ये, तुम्हाला आम्ही आणलं शिवसेनेमध्ये घरातून उठवून आणि तुम्हाला दिघे साहेबांच्या बद्दल काहीच माहिती नाही किंवा काहीच कळालेलं नाही। दिघे साहेब हे कोण होते, काय होते, कसे होते हे याबद्दल तुम्हाला काहीचीही कल्पना नाही। दिघे साहेबांचं जे काही वागणं होतं, दिघे साहेबांचं जे काही वागणं होतं किंवा जे काही बोलणं होतं, धर्मवीर दिघे साहेब जे आपण म्हणत होतो, दिघे साहेब हे नुसत्या ठाण्याचे पण नव्हते, महाराष्ट्राचे पण नव्हते, अख्ख्या जगामध्ये गाजले होते दिघे साहेब। दिघे साहेबांचं पावित्र्य हे जगामध्ये कळलं होतं, पण ह्या मिंदे गटाला कधी दिघे साहेबांचं पावित्र्य कळलं नाही
आणि ते त्यांनी पाळलंही नाही. आता तो बघायला गेलं तर त्या टीना डिसोजा म्हणताय, टीना डिसोजाने दिघे साहेबांना कधी पाहिलंच नव्हतं. आणि अशा टीना डिसोजाने डायरेक्ट काय शायनिंग मारायची म्हणून त्या हार काढायचा गळ्यातून आणि रस्त्यावर टाकायचा. ही कुठची पद्धत? ही शिवसेनेची पद्धत नाही. शिवसेना ही प्रत्येकाचा आदर करते. आणि आज आपला नेताच येतोय, नेता आपला हार घालतोय, तो ठेवला असं तर बिघडलं कुठे? असे रस्त्याने येणार जाणारे किती लोक त्या पुतळ्याला आणि हार घालतात, पाया पडतात. त्यांचे तुम्ही प्रत्येक वेळेला पावित्र्य करणारा पुतळे? ही कुठली पद्धत आली? तो बुडजुडे तर काय बुडजडे तर काय केलं? मागे त्या आनंद आश्रम मध्ये पैसे उडवले आणि पैसे उडवले म्हणून आणि नाच केले. तेव्हा पावित्र्य कुठे गेलं होतं शिवसेनेचं? दिघे साहेबांच्या ऑफिसचं पावित्र्य तुम्ही कधीच घालवलेलं आहे. ते आता पावित्र्य तुम्ही ठेवलंच नाही. ज्या वेळेला दिघे साहेबांचं नाव काढलं ना तिथेच तुम्ही संपवलेत सगळं. पण आमची एक आस्था आहे म्हणून आम्ही तिथे पोचतो पाया पडायला. आम्हाला प्रत्येक क्षणाला दिघे साहेबांचा वारसा तिथे जपायचा आहे म्हणून आम्ही आज तिथे आहोत. तुम्ही आता असे म्हणत असाल आम्ही जिंकलेले कोणी नाहीये. आम्ही तर म्हणून आमचेच खासदार आले, आमचेच आमदार आले. कारण तुम्ही ईव्ही मशीन मध्ये सेटिंग करून जिंकलाय आणि त्याचा धाक दाखवून प्रत्येक ठिकाणी सगळ्यांना दाबायला जाता. कोणी दबणार नाही. जरी आमचे उमेदवार आलेले नसतील ना तरी आम्ही ठाम आहोत शिवसेनेच्या उद्धव साहेबांच्या पाठीमागे. उद्धव साहेब, शिवसेना उद्धव साहेबांची आहे आणि तीच आम्ही कायम पाळणार, हे आमचं ब्रीदवाक्य आहे. नमस्कार. काल जो आपल्या परवाच्या दिवशी जो ठाण्यात प्रकार झाला अतिशय निंदनीय असा म्हणता येईल. त्याच्यावरनं लोकांचे संस्कार यांच्यामुळे ठाणेकरांचे संस्कारावर बाला आहे असं मला वाटतं. कारण का तर एक फूल असतं, आपण त्या फुलाचं आयुष्य कुठे असतं माहीत नाही. ते कधी मैतावर चढतं, कधी देवतेवर चढतं. त्या दिवशी त्या फुलांची माळा माननीय नेते संजयजी राऊत यांनी दिघे साहेबांना अर्पण केली. एक त्याच्यापाठी मोठी भावना होती. कारण ठाणेकरांचं आनंद दिघे साहेब हे मोठं दैवत आहे आणि त्या दैवताला त्यांनी ती माला घातली होती, शॉल घातलं होतं. आणि ह्यांनी ती शॉल आणि पूर्ण हार उचलून बाहेर फेकून दिला. का तर मीनाक्षी शिंदेने प्रतिक्रिया दिली की त्याचं पावित्र्य खराब झालं होतं. म्हणून आम्ही पवित्र अपवित्र ही व्याख्या करणारे तुम्ही कोण? कारण दिघे साहेब सर्वांचे होते. येणारा जाणारा प्रत्येक जण पाया पडून जातो. मग तुम्ही प्रत्येक वेळेला काय दुग्धाभिषेक करता का त्याला? बरं, दुग्धाभिषेक करता आणि सांगता की हे पवित्र होतं म्हणून आम्ही शुद्ध करून घेतला. मग तुम्ही किती शुद्ध आहात ते आम्हाला सांगा पहिली गोष्ट. आणि ह्या पाठी आपण एक हार घालतो देवाला घरात, तो हार आपण जमिनीवर पडू देत नाही. ते निर्माल्य आपण पाण्यात सोडतो. कारण का त्या हाराला आपण जेव्हा देवाला घालतो तेव्हा ते देवाचं देव पण त्या हारात आलेलं असतं. म्हणून आपण तो हार जमिनीवर पडू देत नाही आणि ते निर्माल्य आपण पाण्यात सोडतो. मग ह्यांनी दिघे साहेबांना जर तुम्ही दैवत मानता, मग त्यांच्या गळ्यातला हार तुम्ही पायदळीत उडवताय. ह्याच तुमच्या भावना कळल्या. तुमच्या भावना फक्त राजकारणापुरता दिघे साहेबांचा तुम्ही नावाचा वापर करून घेताय एवढं मी म्हणेन. कारण जर असं असतं तर तुम्ही त्यांच्या अंगावरची शॉल आणि हार खाली टाकला नसतात. तुम्हाला खरंच त्यांच्याविषयी आदर असता तर तुम्ही असं केलं नसतं. आणि मी पत्रकार बंधूंचं कोणी तो हार उचलून बाजूला ठेवला कारण त्यांना त्या भावना कळल्या, त्यांचं मी अभिनंदन करेन की त्यांचा चेहरा दिसला नाही. आता तिथे असतात तर मी खरंच म्हणजे आमच्या महिला आघाडीतर्फे सर्वांतर्फे आम्ही त्यांचा सत्कार केला असता की त्यांना जर भावना कळू शकतात की दिघे साहेबांच्या अंगावरची शाल आणि हार आहे हा पायदळीत उडवता कामा नये. त्यांनी तो उचलून बाजूला ठेवला. आणि ह्या भावना तुम्हाला कळू नये. फक्त स्टंटबाजी, TRP मिळावा ह्याच्यासाठी तुम्ही हे सगळे स्टंट करताय. तुम्हाला दिघे साहेब जर तुमचे दैवत आहेत ना तर कोणी हार घालू दे, तुम्हाला मनाला वाटलं नाही पाहिजे. कारण दैवत हा सगळ्यांचं असतं. तिथे जात पात, गरीब नीच भेदभाव कुठलाच नसतो. त्या दैवताला नमस्कार करायचा हक्क सगळ्यांना असतो. आणि तुमची ही याच्यातनं तुमचे संस्कार दिसले की तुमचे संस्कार काय आहेत. त्या पहिला संस्कार आपल्यावर घडवून घ्या आणि नंतर असले घाणेरडे प्रकार करा. कारण तुमच्याबरोबर आपल्या ठाण्याचं नाव देखील खराब होतं आहे. कारण ही न्यूज पूर्ण महाराष्ट्रभर बघितली जाते की ठाण्यातले लोक कसे वागतायत. आणि तुमच्याबरोबर एकाबरोबर आपण बोलतो एक आंबा नाचला तर सगळे आंबे नाचलेले असतात. तुमच्याबरोबर आमच्यासारख्यांची पण सगळ्यांची प्रतिमा मलिन होते. तर जर काय कराल ते नीट करा. आणि असं करून तुम्हाला स्टंटबाजी मिळवता येणार नाही एवढं लक्षात घ्या.
स्वतःला संस्कार घालून घ्या. दिघे साहेबांना बघितलं असतं तर त्यांचे संस्कार शिकला असतात तर असे घाणेरडे प्रकार तुम्ही केले नसते. आपली ह्याबाबत आपली काय मागण्याच्या तिने माफी आम्ही एकच सांगतो की त्यांनी जो हा नीच निंदनीय प्रकार केलेला आहे, दिघे साहेबांच्या गळ्यातला शाल आणि हार काढून लोकांच्या पायदळी तुडवण्यासाठी जो त्यांनी रस्त्यावर फेकला, आणि आम्ही दिघे साहेबांचे मोठे चेले आहोत, दिघे साहेबांचे पाईक आहोत, हे जे स्वतःला दाखवण्याचं सिद्ध करण्याचं ते दाखवत आहेत, तर त्यांनी कुठेतरी हे त्यांच्याकडून जे हे घाणेरडा प्रकार त्यांनी केलाय तर दिघे साहेबांची माफी मागावी की आमच्याकडून साहेब हे फार निंदनीय कृत्य झालं की हे आम्ही असा प्रकार करायला नको होता. आज ठाणेकर संतप्त झालेले आहेत. ज्या दिघे साहेबांचं तुम्ही नाव सांगता, ज्या बाळासाहेबांचं तुम्ही नाव सांगता, त्या दिघे साहेबांच्या बाबतच तुम्ही अशा पद्धतीने निंदनीय कृत्य करता. अरे तुम्हाला लाज शरम काही वाटते की नाही? फक्त टीव्हीच्या समोर एक स्टंटबाजी करण्यासाठी, घोषणा देण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी उभे राहता आणि वाटेल तशा घोषणा देता, वाटेल तशा वागता. हे वागताना काहीतरी सुसंस्कृतपणा तुमच्यामध्ये आहे हा दाखवा. ज्यावेळी त्या मीनाक्षी शिंदेनी सांगितलं की अपवित्र हात आमच्या पुतळ्याला लागले, अरे दिघे साहेब तुला किती समजले? ज्यावेळी या मीनाक्षी शिंदेची नेमणूक झाली, सूर्या कार्यालयामध्ये मीटिंग झाली होती, संपूर्ण महिला आघाडी त्यावेळी होती. दिघे साहेबांनी ज्या महिला आघाडीला नियुक्त केलेलं होतं ती जुनी महिला आघाडी त्या ठिकाणी होती, आणि त्यावेळी सांगितलं, प्रत्येक महिलेने आपल्याला आपली ओळख करून दिली. त्यावेळी या बाईचं वक्तव्य हे होतं, दिघे साहेबांनी निवडून ज्या नियुक्त्या केलेल्या आहेत मला माहीत नाही, दिघे साहेबांना विचारायला मी वर जाऊ का? त्यावेळी त्यांना विचारलं होतं, हे बोलताना तुम्ही जरा तरी विचार करा, दिघे साहेब म्हणजे कोण होते? ज्या बाईंना दिघे साहेबांच्या नावाविषयी जर आत्मीयता नाही तर दिघे साहेबांना हात लागले म्हणून आमचा पुतळा पवित्र झाला, हे बोलण्याचा अधिकार हिला कोणी दिले? दिघे साहेब तुझी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे का? किंवा दिघे साहेब शिंदे गटाची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे का? आमच्या सगळ्या शाखा ताब्यात घेतल्यात, आनंद आश्रम ताब्यात घेतलात, म्हणजे दिघे साहेब पण तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी झाली. अरे वागताना जरा काहीतरी थोडंफार तरी तुम्ही तुमच्या वागण्यामध्ये तारतम्य ठेवा आणि वागा. कोणाची तुम्ही ही निंदा नालस्ती करताय, हे निंदनीय कृत्य करताय. ठाणेकरांना लाज आणलीत आणि तुमच्याविषयी जी काही थोडीफार आपुलकी होती ना तीही तुम्ही नष्ट केलीत या तुमच्या वागण्यातून. हा तुमचा जो अतताई वागण्याचा प्रकार आहे हा सगळ्यांनी पाहिला, अख्ख्या देशामध्ये सगळ्यांनी पाहिलाय, आणि तुम्ही स्वतःला हिंदुत्वाचे पाईक समजता. शिवसेना ही आमचीच म्हणताय, बाळासाहेब हे आमचे म्हणताय, दिघे साहेब हे आमचे म्हणताय. अरे त्यांच्याविषयी आत्मीयता किती आहे हे तुमच्या वागण्यातून तुम्ही दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून मी तर म्हणते, हे असली कृत्य करण्यापेक्षा, ही भ्याड कृत्य करण्यापेक्षा लोकांच्या उपयोगी येण्यासारखे काहीतरी करा रे. थोडेफार दिवस राहिलेत, काहीतरी सत्कारणी लावा, हेच आम्ही सांगतोय या ठिकाणी. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.